ही बटाटा शेव बघा एकदम कुरकुरीत आणि चवीलासुद्धा छान अशी तयार होते. घरातील साहित्य वापरून ही बटाटा शेव आपण करू शकलो. हे बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि 2 मोठी बटाटी उकडून घेतलेली आहेत. ह्या बटाट्यामध्ये जेवढं बेसन पीठ मावेल तेवढंच आपण बेसन पीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घेतलं, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली. ही कसुरी मेथी आपण तव्यामध्ये थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे त्याची छान पावडर होते. आता परातीमध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे खिसून घेणार आहोत. असे खिसणीने खिसून घेतल्यामुळे ही बटाटे आपले छान बारीक होतात आणि या बटाट्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्या सोऱ्यामध्ये अडकणार नाहीत. म्हणून सगळी बटाटी अशीच आपण खिसून घेणार आहोत. आपण सगळे बटाटे बघा असे छान खिसून घेतले आणि परत ही किसलेली जी बटाटी आहेत ती हाताने अशी बारीक करून घ्यायची म्हणजे आपली शेव एकदम छान अशी तयार होईल. हे बघा यामध्ये ज्या फोडी राहिल्या असतील त्या असं मळून घेतल्यामुळे सगळ्या बारीक होतात. हे बघा ही बटाटे मी इतकी अशी मऊ करून घेतली. आता ही बटाटी बघा आपल्या 2 वाटीच्या मापाची आहेत आणि त्याचप्रमाणे आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. बरोबर आपली ही बटाटी 2 वाट्या आहेत आणि आता यामध्ये आपण बेसन पीठ घालू. यामध्ये आधी आपण अर्धं बेसन पीठ घालायचं आहे. आपण अंदाज घेत घेत यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. 1 वाटीच्या मापाने हे बेसन पीठ मी घेतलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची, 1 चमचा मिरची पावडर घालू, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चाट मसाला. चाट मसाला घातल्यामुळे आपली ही बटाटा शेव एकदम चटपटीत अशी तयार होते. कसुरी मेथी मी तव्यामध्ये गरम करून घेतली आणि हे हातावर आपण चोळून यामध्ये घालायची म्हणजे छान बारीक होती आणि आपल्या सोऱ्यामध्ये अडकत नाही. कसुरी मेथी बटाटा शेवमध्ये घातल्यामुळे आपली चटपटीत आणि चवीला छान अशी तयार होते. आता मी गरम केलेलं 2 चमचे तेल यामध्ये घालून घेतलं. आता हे आपण चांगलं मळून घेणार आहोत. बटाटा, मसाले आणि बेसन पीठ एकजीव होईल असं छान मळून घ्यायचं. हा बघा असा गोळा मळून झाला. तुम्हाला जर वाटलं अजून यामध्ये बेसन पीठ लागत आहे तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ यामध्ये घालू शकता. थोडंसं अजून बेसन पीठ लागत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालत आहे. इतकं मी बेसन पीठ यामध्ये घातलं आणि परत आपण हे चांगलं मळून घेऊ. हा गोळा बघा मी मळून घेतला. हाताला जर पीठ चिटकत असेल तर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि असा गोळा मळून घ्यायचा आणि हा पिठाचा गोळा आपण 10 मिनटं असा झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले या पिठामध्ये छान असे मुरतील. आणि 10 मिनटानंतर शेव करण्यासाठी आपण ही बारीक शेवचा जो ताट आहे यापासून शेव करणार आहोत. हे सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्यायचं म्हणजे याला पीठ जास्त चिटकत नाही. पीठ आपलं बघा छान भिजलं आहे आणि हाताला मी थोडं तेल लावून घेतलं. गोळे करून घेऊ. 2 गोळे होत आहेत आणि लांबट आकारामध्ये याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सोऱ्यामध्ये सहज भरता येतात. असा लांबट आकारामध्ये गोळा करून घेतला आणि हा गोळा आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊ. लांब आकाराचे गोळे केल्यामुळे पटकन बघा आपल्याला सोऱ्यामध्ये भरता येतात. जेवढं बसेल तेवढं पीठ या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आणि सोऱ्या बंद करून घ्यायचं. आपलं तेल पण बघा चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये मी पिठाचा गोळा टाकला आणि तो फुलून असा वर आलेला आहे. तो काढून घ्यायचा. आता आपण या तेलामध्ये शेव सोडून घेऊया. तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यामुळे आपण गॅस मध्यम करायचा आहे आणि शेव या तेलामध्ये अशी सोडून घ्यायची आहे. जास्त दाट सोडायची नाही, थोडीशी पातळ अशी शेव सोडून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत तळली जाते. थोडा वेळ या तेलामध्ये अशी शेव ठेवून द्यायची आहे. थोड्या वेळानंतर बघा एका बाजूने आपली शेव चांगली कुरकुरीत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने अशी आपण शेव परत छान तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी कुरकुरीत अशी शेव तळून घ्यायची आहे. बघा आपले हे तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. याचाच अर्थ आपली शेव छान कुरकुरीत तळली गेलेली आहे आणि शेव बघा आपण काढून घेऊ. बघा एकदम कुरकुरीत छान आपली बटाटा शेव तयार झालेली आहे. सगळी शेव मी अशीच करून घेणार आहे. हे बघा आपली सगळी शेव करून झाली. किती छान आपली ही बटाटा शेव आलू भुजिया तयार झालेला आहे. तुम्ही घरच्या घरी अशी बटाटा शेव करू शकता. करायला पण सोपी आहे, खायला पण एकदम छान अशी तयार होते. तुम्ही या पद्धतीने बटाटा शेव केली तर बघा सर्वांना आवडेलसुद्धा आणि सर्वजण आवडीने खातील. विकत न आणता अशी बटाटा शेव घरच्या इतकी कुरकुरीत आणि चवीला छान अशी तयार होते.
तुम्हाला ही घरी केलेली बटाटा शेव आलू भुजिया कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.